आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सो तू ना आमच्या मनाप्रमाणे लोकेशन सजेस्ट कर, तुझ्या मनाप्रमाणे नाही। आणि तू आम्हाला अक्कल शिकवतेस। मला सांग, तुझं लग्न झालंय का? नाही, माझं लग्न नाही झालंय। मी एक्झॅक्टली। मग तू नको ठरवूस आम्ही कुठे जायचं ते। तारा, अगं तिचं ऐकून तरी घे। अगं ट्रॅव्हल एक्सपर्ट आहे ती। सारं तारा, खरं तर मी लादत नव्हते तुमच्यावर काही। मी फक्त माझ्याकडे जे काही नॉलेज आहे, म्हणजे मी तिथेच काम करते ना, त्यामुळे मी फक्त इन्फॉर्मेशन शेअर करत होते। ते माहिती आहे मला, पण मला आउट ऑफ इंडियात जायचंय। ॲज सिम्पल ॲज दॅट। ओके तारा, बापरे, जागवल्या त्या। प्लीज डोंट माइंड। प्रत्येकाचं नातं किती वेगवेगळं असतं ना। काही वेळा दोन जणांना मिळून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीचा सुद्धा एकमेकांच्या कोऑर्डिनेशनने छान ताळमेळ साधता येतो। आणि काही वेळा दोन जण एक साधं ठिकाण सुद्धा ठरवू शकत नाहीत एकत्र। अगदी बरोबर। पण मला वाटतं जर प्रेम असलं ना, तर ठिकाण कोणतंही असो, आपली माणसं सोबत असायला हवी। आणि जर मन जुळलेलं असेल तर बाकीच्या गोष्टी जुळायला वेळच लागत नाही। सावली खूप गुणी आहे, खूप समजूतदार आहे, आणि समजून घेणं ही काही तडजोड नाहीये। समोरच्याच्या आनंदात आपला आनंद शोधणं ही एक कला आहे। वा, म्हणजे खरं तर इथे मी काउन्सिलिंग करायला आले होते तुमचं, पण खरं तर मीच तुमच्याकडनं 4 गोष्टी शिकून जाणार आहे आता। म्हणजे खरं तर कठीण परिस्थिती हे नातं तोडत नसते, उलट अशा परिस्थितीत नातं मजबूत होतं। आणि ह्याचं उत्तम उदाहरण आता तुम्ही दोघं छान आहात। असेच राहा कायम। आणि सावली, थँक्यू फॉर दिस नॉलेज। स्वानंदीताई, माफ करा, तारा तुम्हाला जे काही बोलली ना, तुम्ही मनाला लावून घेऊ नका। त्यांचा स्वभाव नथिंग टेकन। तुला एक्सप्लेनेशन द्यायची काहीच गरज नाही सावली, इट्स ओके। आणि खरं सांगू का, मी समहाऊ हे ऐकते सारखं। माझं लग्न नाही झालंय ना, म्हणून कदाचित बोलून गेले असेल ते, इट्स ओके। किती समजूतदार आहात तुम्ही। विठुरायाने जशी माझी आणि सारंग सरांची भेट घडवून दिली आहे ना, तसंच तुम्हालाही अगदी समजूतदार नवरा मिळेल। मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन विठुरायाकडे। थँक्यू। बरं, मी येऊ? येस, बाय बाय। बाय।